फायनल आपण कुठे चाललोय? देवबाग. अभी मजा आएगा ना भिडो. जाताना हा घाबरतो नेहमी आणि त्याच्यामुळे त्याने असा चेहरा स्वतःचा लपवून ठेवलाय. कारण का असं करतोस तू, सांग सगळ्यांना. कारण तू साइन कॉस टॅन होतोस. कसं बोलत नाही, अगदी शांत बसलाय तो. मी पण टॅन होते पण एवढी नाही होत, पण ह्याला असं वाटतं की तो खूप टॅन होता. एवढं काही टॅन व्हायला होत नाही. समुद्रातला एक थेंब गेला तरी काय त्याला फरक पडत नाही, तशी तू आहेस. नाही पण असं काही नाही की एवढं टॅन व्हायला होत नाही. आणि कोकणात येऊन टॅन नाही झालं असतं काय उपयोग ना. तसं तूही कोकणातलाच आहेस, पण तळ कोकणात येऊन टॅन नाही झालं असतं काय उपयोग. हो जरासा टॅन. लग्न जवळ आल्यामुळे तो स्वतःच्या चेहऱ्याची फारच काळजी घेताना आपल्याला दिसत आहे. माझ्या लक्षात आलं, तुम्हाला गाडीनं बघितलं मी बोललो आता म्हणून मॅडम गाडीनं बघितलं ना तेव्हा हिला बोललो मी. आता इथे घेतल्या झाडाखाली छान वाटायचं. हा इथं थांबायला जरा, इथं संध्याकाळची जरा मस्त आहे. हा कुठचा गाव आहे, काय आहे म्हणजे आम्ही सांगतो लोकांना याला. भोगाव. भोगाव भोगाव. भोगावला जाताना काकी नाव काय आहे, नाव काय ठेवलं? कृषी वडापाव. तेच आहे, तेच नाव आपलं. कुठे लिहिलंय आता, अजून नाही लिहिलं. तिथे बॅनर लावलाय. हा इथे लावलं काय. आम्हा मी लोकांना दाखवते म्हणजे सगळे येतील तुमच्याकडे. प्लीज या यांच्याकडे, आम्ही इथे नेहमी येतो. अच्छा, खुशी वडापाव मस्त. यांच्याकडे काका काकी छान मेहनत करतात. आधी त्यांचा वरती स्टॉल होता, आम्ही तिथे नेहमी जायचो आणि आता त्यांनी खाली शिफ्ट केले कारण इथे सगळं रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये रस्ते सगळे बदललेत आणि आज आम्हाला फायनली ते भेटलेत. तर तुम्ही सगळ्यांनी पण इथे नक्की या. कोकोनट ऑइल केसांसाठी वापरतात. हेअर वॉश करायचं उडाळमध्ये. प्लीज प्लीज. अरे तू पहिल्यांदा सगळ्या गोष्टीला हो म्हणायचास. अरे मी आता बदललोय. आता मी बदललोय. लग्नाच्या आधी बदलायचं बरं असतं. रस्ता चालू झाला ना की मंचुरियन पण बनवायची. घराचं गाडीचं मोबाईलचं हप्ता चालू आहे. खाली गॅस बंद आहे. गॅस बंद असला तरी तवा गरम आहे. काकांची वाट बघतोय टोमॅटो येईपर्यंत. मी जरा कांद्यांना हे करते. या पण सांगा या करायचं आता आपल्याला. रस्ता व्हायच्या आधी पण मस्त होतं ना, गाव वगैरे पण मस्त होतं इकडचं. काय झालंय आता ते वरती सगळंच बंद झालं, काही गाड्या नाही काय नाही, भयानक वाटतं वरती. हो बघितलं आम्ही जाऊन आलो ना. आम्ही बघितलं ते तुम्ही जिथे करायचं ते असं मोडलंय. ते सगळं मोडलं, ते आणायचं जरा लाकडं बिकडं काढून बस. तसं इथे का एवढीच अंडी एवढी, हे परफेक्ट आहे. यांना बनवण्याची माहिती आहे का ना. तू बनव. तेल लावून गरम कर. तेल ना काय जास्त लावू, त्याच्यावरतीच गरम करा. तुम्ही 10 अंड्यांची बनवता ती पण एवढी होत नाही तुमची. कारण आम्ही कांदा कापायला आळस करतो. कारण तू आम्हाला सांगतोस की करा, तू करशील ना तर आम्हाला बरोबर. भाजी नको ना काढू. इकडे ठेव. घ्या खुर्ची घ्या. बसा.
आणि मी येणार नाही मग तुमचं चिकन पण देऊ, घरचं चिकन देऊ तुम्हाला. बघा गावठी कोंबडी भेटली तर गावठी कोंबडी, पैसे असतील ते सांगा मला. चिकन खायचं तुम्हाला, यायच्या आधी तुम्हाला सांगतो. ओके, ते येताना सांगूया ना आपण. बघूया वेळ कधी आम्ही निघतो 19 तारखेला येणार आहोत तेव्हा सांगतो. या उद्याच्या येणार आहे 19. अच्छा अच्छा. येत असू इकडनं तर सांगतो. 18ला मला फोन करा. हो 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 करतो. तुमच्याशी तयारी करून ठेवतो. ठीक आहे, चला. हा ये. काय बोललास? ते नुसतं खायला देत नाही, चांगल्या गप्पा मारतात आणि मनापासून देतात सगळं. कमी तेलातलं, कमी तेलातलं हवं तसं. आता टनेल आहे ना ते? हा, टनलच्या आधी. आता पुढे टनेल आहे. पावसाळ्यात तुला अलिबागला घेऊन जाईल. हा, आवाज बघ किती सॉफ्ट झाला याचा लगेच ना. हा हा, आता आवाज कसा होता? आवाज फिल्टर होऊन येतोय ना. अच्छा ओके. काय भाग्यश्री गुप्तेनेच सांगितलंय. अच्छा, तोंड झाकायला. हो, तू किसी को मुंह दिखाने लायक नाही रहा. सांग कुठे अलिबागला नेऊन काय मग? मच्छी खायला ती हे असते आमच्या इकडे, त्याला खरनई म्हणतात. काय खरनई म्हणजे हे असतं ना हळू हा समुद्र, ते. छोटा भाग. हा, म्हणजे काय तुमच्या इथे खाडी म्हणतात. खाडी. समुद्राच्या छोट्या भागाला खाडी म्हणत नाहीत. जी नदी समुद्राला मिळते त्याला खाडी म्हणतात. नाही नाही समुद्राचा छोटा भाग खाडी. समुद्राचा ते कळलं. छोटस समुद्राचं पाणी आतमध्ये घुसतं आणि असं छोटस डॅम नाही. तू काय म्हटलीस? जी नदी समुद्राला मिळते ती खाडी. पण खाडीचं पाणी खारट असतं, कारण ती समुद्राला जेव्हा मिळते तेव्हा समुद्राचं पाणी एक सर्टन याच्यापर्यंत डिस्टन्स पर्यंत त्या नदीमध्ये घुसलेलं असतं, म्हणून त्या भागाला खाडी म्हणतात. त्याच्या पुढे ती नदीच असते. जसं आता आपण नेरूळ पारच्या पूलवरनं जातो, ती नेरूळ पारची नदी आहे, ती पुढे जाऊन ती खाडी होते, कर्लीची खाडी. आमच्या इथे कुडाळला तिचं नाव भंगसाळ असं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन तीच नदी फिरत फिरत देवबागला येऊन खाडी बनते, कर्लीची खाडी. करेक्ट, माझ्या बरोबर राहा, तुला खूप तुझं नॉलेज वाढवेन मी बाळा. हा, माशावरती येत होतो आपण. खरनाळे. मध्ये मासे मिळतात. अच्छा, खरणे ही खाडीचं नाव आहे, मला वाटलं माशाचं नाव आहे. माशाचं नाव काय? माशाचं नाव काय मग? मासे बरेच आहेत. छोटी कोळंबी असते ती, परत पावसात खायची असते. पावसात चिवणी प्रकार मिळतो. चिवणी खायता बरा घाला. ती मिशीवाला मासा. अरे एक नंबर लागतो. नको मी नाही खात बाबा मिशीवाला मासा. मी ते बघितलेलं, ते मिशीवाला होता तो. तेव्हाच येतात. ते डेंजर वाटत होता तो दिसायला. नाही, खतरनाक लागतात दिसायला. मिशी वाटत होतं बापरे. ते फ्रेश पकडायची. नाही ना, मी नाही, मला क्रॅब्स आणि प्रॉन्स बास. आणि आता बोलतोस ऊन आला म्हणून खाली गेली. तेच तर झोप नाही मारले. याच्या आधी एक सेकंद झोपायची नाही. मला झोपत नाही तुझ्यासोबत असताना. तू कसं गाडी चालवत असशील बोलून मला जागा राहायला ठेवतोय आता. नाही, मी तुला सांगतोय. अरे मला झोप नाही येते खरंच. ते हात गरम होत होते म्हणून मी मागे आले. हात काय नको. आता झोप नाही येत आहे? नाही, झोप नाही येते. आमचे ठरलेले काका आहेत, इथे जाताना लिंबू सरबत प्यायचं. इथे समोर गरम पाण्याचं कुठे आहे. तुम्हीच सांगितलेलं आम्हाला तिकडे जायला. असं काय तू फोटो काढलेलास मला. नाही आवडलं? दाखव मग. हे पिल्यावर हे तुला पांचट लागेल. यार हे काय अशी चालून जमेल का सांग मला. नाही, पण तू बोललास तर सांग मला. तुला आता लांब एकटा येतो ना आणि तुला भेटायची इच्छा असते ना, तेव्हा ते जवळ वाटतं. पटकन पोचतो मी, कारण तू असतेस ना तिकडे. टार्गेट असतो. टार्गेट तिकडे असतं. आता टार्गेट सोबत असलं की काय डोक्याला ताप नसतो देत. आणि तू हल्ली बडबडत पण नाहीस. काय बडबडत नाही? केवढं बडबडते. अजिबात नाही, स्वतःच बडबडते. एकटी मनात. त्याच्यामुळे कंटाळा यायला लागला. रे बदललास रे. काजीत काजूची झाडाची लोकांच्या काजीत जाऊचा तुका.
ते दाखवण्यासाठी आमका तुका दाखवचा होता की गाडी झालो की का मला सांगायला नको हिने कुठे थांबायचंय ते ही नाही, फोनवर होती. आमका तुका दाखवचा होता की गाडी दिसत नाही होता रिव्हर्स गाडी कशी येते ते दाखवची होती आमका. कशी गेलं? नशीब Suicide गाडीचा केलं ना? कलर असते त्याच्यामुळे समजला तरी माका Suicide केलं. कसं वाटतंय मंदर? हो हो बॅगे बिगे ठेवल्यावर काय वाटत हे आतमध्ये जायचंय, होय पुढे जरा जास्त लांब नाहीये ना? अजिबात नाही. अंकिताताई सावंतदादांचा पोरगा सावंतदादा निखिल. हॅलो अंकिताताई. ओळखलं नाहीये तुला. काय नाही पूर्ण मला करू दे ना. काय पूर्ण? हा बोला. हॅलो कोण? मेकअप साठी भावाचं लगीन आहे. मग 23 मग 23 ला करतो आम्ही. अगं कुणाल तो त्याला उगीच तुझ्या हे करायची होती म्हणून हॅलो निखिल सावंत काकांचा मुलगा टाइम पास नुसता करतो. त्याला नंबर शोधत होता तो तुला त्रास देण्यासाठी. नाही हा म्हणजे ह्याचाच नंबर आहे पण हा तो तुला त्रास देण्यासाठी बघत होता कोणत्या नंबर वरनं कॉल करू. म्हणतो 21 ला नाही तर 23 ला. हा 23 ला करू म्हणतो लग्न. काय शाळा तुला कधी असं कॉल आहे ना तू पहिला विचार कुणाल बोलतोय का असं विचार पहिला. काय हो डेंजर आवाज काढत पण हे मी ऑन दी स्पॉट मी सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो. लक्षात ठेव. गेम्स पण गेम्स असे आहेत गेम्स की जे मी नाही सांगू शकत तुला. पण तू दुसरे तुमच्या माणसांना सांगशील गेम असं कसं? त्याच्यामुळे आता प्लॅनिंग करतेस ना ती करेक्ट प्लॅनिंग आहे. लक्षात ठेव. कळलं ना? आधीपासून प्लॅनिंग केल्यावर काय होतं गोष्टी आधीपासून काही नाही हरवत. मी उलट आईला सांगत होते पैसे देऊ नको म्हणून तरी आईने जबरदस्ती दिली आणि ते 1 महिना आईची चूक बरोबर आईची चूक. 20 दिवस अगोदर तिने पैसे दिले. ते 1 महिना 2-3 महिने लग्नात वेंद्रेगिरी करू नकोस म्हणजे झालं नाही. मी तुला हे मागे ना त्या शॉपला पण आता आमचं शॉप बंद होतंय. असं अजिबात बोलू नकोस. इथला बंद होतंय नाही तर लोकांना इन्फॉर्म केलं मी. आता आमचं मालवणचं शॉप बंद होतंय. ही एक मशीन द्यायला लागणार आपल्याला. ती ह्याची कुठे मशीन ती आहे ना. आणि हा पण द्या. बाबांना आवडतो म्हणून रवा केक. गाडी घेतली ना म्हणून. आणि बाकी बाबांची रिएक्शन उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त. अजून 2 ठेवायला पाहिजे होते. 2 ठेव ना. लास्ट 2 जड आहेत का? मला दिसणार नाहीत रे. जड नाही ना.